गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा संडे, रविवार. तर रविवार असल्यामुळे माझं चाललेलं आहे, आज काही रसिकाकडे जायचं नाही, विरांशकडे जायचं नाही, त्याच्यामुळे आज माझं निवांत चाललेलं आहे. तरी निवांत असलं तरी नाश्ता चालू आहे. चला नाश्त्याचं दाखवते तुम्हाला. हे पहा, इकडे नाश्त्याला काय केलेलं आहे, काय बनवलं आहे, थालीपीठ. तर थालीपीठ हे मी कशाचं बनवलं बघा. कालचं रात्रीचं थोडंसं वरण होतं, आमटी होती, त्याच्यामध्ये मी कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरे, अजून ओवा, तीळ, मीठ, तिखट सगळं टाकून बनवलेलं आहे. तर चला या नाश्ता करायला. चला आता सासूबाईंना देते नाश्ता. आणि मिस्टरांची का आंघोळ झाली की काय, आता आंघोळ करतात तर नाही, आज रविवार आहे, निवांत असते आंघोळ. चला बघा, असं वरण तेल टाकलेलं आहे. आणि आज मी बनवणार आहे बघा भाजी. कुठली माहिती का, ही आंबट चुका, आळू बदल नाही ना काय, आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी डाळ, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे उकडून घेतलेले आहेत. आणि इकडं आहे खोबरं भिजत ठेवलेलं आहे. तर चला ही भाजी मी थोडा आणि मला दाखवते. पहिला नाश्ता करून घेतो, सासूबाईंना नाश्ता देते. 9 वाजलेले आहेत. चला या सगळ्यांना नाश्ता करायला. हे बघा, या खुसखुशीत थालीपीठ खायला. कुठं चालले, कुठं निघाले, जावा. हां, जाऊन या लवकर, जावा. नाश्त्याचं ठेवते तिकडे, जावा. हे पहा, या नाश्ता करायला. खुसखुशीत थालीपीठ का होतं, वरणाचं थालीपीठ खूप छान होतं, आमटीचं थालीपीठ नाही का, खुसखुशीत होतं. चला सगळी कामं आवरलीत, स्वयंपाक झाला, नाश्ता तर केव्हाच झाले. सगळं झाड लोट पुसापूस सगळं आवरलेलं आहे बघा. सगळं जिथल्या तिथे आहे. उठा, सारखं झोपू नकात. चला आता मी पिलूकडे जाऊन येते, थोडा विरांशकडे जाऊन दे, विरांशकडे. चला निघालेत बघा. आभाळ पण आहे, ऊन अजिबात नाही आहे. हे बघा 5 वाजत होता, सायंकाळची पाऊस चालू झाला आहे. हे पहा, आज रविवार आमचा असंच गेलेलं आहे, कुठं जाणं नाही झालं, काही नाही. म्हटलं दुपारी आपण ह्यांना म्हटलं आपण 4-5 वाजता जाऊया, आणि तर पाऊस चालू झाला. आणि आता आमच्या मावशीबाई गेल्यात घरी. आता मावशीबाई निघाल्या घरी, आणि त्यातनं सासूबाई छातीत कसं तर व्हायला लागलं, छातीत कसं तर व्हायला लागलं, असं करायला लागलं. त्यांना झाली ॲसिडिटी. पाऊस वाढले, आता दाखवते मग इकडून पाऊस. देवापुढे दिवाला 5लाच लावलं आहे, जसं काय वाजले असं हे झालं, असंच वाटत की 6 वाजले, असं अंधार झालेलं आहे सगळीकडे. पाऊस येतो तर घरात वातावरण तसंच झालं आहे. म्हणून लवकरच आज देवापुढे दिवा लावलेला आहे. चला पुन्हा थोड्या वेळाने संध्याकाळचा स्वयंपाक. पहा इकडं एवढा पाऊस चालू झाला आहे, भयंकर पुन्हाचा. आमच्या मावशी बहिणीने का, आमच्या सासूबाईंना सांभाळणाऱ्या मावशी बहिणींना एक किचनची ट्रॉली आहे ना, ती ट्रॉली नेलेली. आता पावसात कशा नेणार आहेत काय नाही, जड तर नाहीच आहे, पण आता ते हलकी जरी असते तरी घेऊन जायला अवघड आहे. आता त्यांनी काय रिक्षा करून नेले आहेत का काय नाही. आणि त्या सासूबाईंचं काय चाललं आहे, आई ग त्यांना झाली ॲसिडिटी. पण केव्हाचं चालू झालं आहे, ॲसिडिटीचं औषध दिली, गोळी दिलेली आहे, सगळं दिलं आहे, तरीसुद्धा त्यांचं चालूच आहे बघा. सासूबाईंना कॉफी सहन होत नाही, तरीसुद्धा त्यांना कॉफी शेअर होत नाही. तर कॉफी घेतल्यामुळे त्यांना त्रास होतो, ॲसिडिटी होती, छातीत कसं तर होते. तर आता सगळं व्यवस्थित कवर होईपर्यंत ते सासूबाई असंच चालू राहणार आहे त्यांचं.
आणि कधी कधी तर रात्रभर त्रास देतात, रात्रभर झोपू देत नाही. असं होतं. काय करावं आता, म्हातार पण म्हटल्यानंतर आपल्याला पण सगळं सहन करावं लागतं. चला असू द्या. आज काय आम्हाला पावसामुळे संध्याकाळी जाऊ म्हटलं, दुपारी जायचं कंटाळा केला. म्हटलं दुपारी बाहेर जाण्यापेक्षा आपण संध्याकाळी बाहेर पडू मला म्हटलं होतं. तर संध्याकाळी बाहेर पडायचं तर पाऊस चालू झाला. चला असू द्या. आजचा दिवस रविवार आजचा घरातच गेलेला आहे. हे बघा इकडून मेथीची भाजी मी निवडली आता आणि आताच लागली स्वयंपाकाला. संध्याकाळची भाजीला येतं 6:30 झालेले आहेत. तर बघा मेथीची भाजी आता काही करणार नाही आहे, पण निवडून ठेवली. इकडे कुकर लावते आहे आत्ताच ठेवलेली आहे. भात वरण आणि ठेचा करणार आहे मी हिरव्या मिरचीचा. हिरवी मिरची, लसूण मला दाखवतेच आहे कसा करते ठेचा. तोंडाला चव नाही आहे. आज म्हटलं थोडा ठेचा करावा. बघूया आता. इकडे बनवते मी हिरवी मिरचीचा ठेचा. ठेच्यासाठी काय केलेलं माहिती का, या मिरच्या जरा तिखट असतात, लवंगी मिरच्या त्या. तर लसूण आणि हिरवी मिरची थोडे तेलामध्ये फ्राय करून घेणार, परतून घेणार आहे. थोडंसं तेल टाकणार आहे. हे पहा शेंगदाणे पण घातलेले आहेत. तर हे जरा परतून घेते चांगले आणि ह्याचा बनवते मी ठेचा. ह्यांना नाही आवडत, मिस्टरांना, मला आवडतो. त्यासाठी माझ्या एकटीसाठी बनवते आहे. आणि ह्यांच्यासाठी सासूबाईंसाठी इकडं आहे मुगाचं वरण. मुगाचं वरण शिजवलेलं आहे, त्याला फोडणीच टाकते. त्यानंतर सासूबाईंना म्हटलं झालेली ॲसिडिटी, तर त्यांना म्हटलं भात आणि तूप मीठ भात खावा, नाहीतर मग मुगाचं वरण खावा. तर चला बनवते ठेचा. परतले की टाकते पुन्हा. आता याच्यामध्ये फक्त काय जिरे आणि मीठ घालणार आहे. हे बाईकडे झाले परतून. आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते याला आणि जिरे आणि मीठ. हे बघा इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ आणि जिरे आणि सगळं हे याच्यात ठेच्याचं मिश्रण टाकलेलं आहे. आता मिक्सरमधनं काढते आहे, बारीक करते आहे. खरं तर पाटा घालून खूप छान होतं, चवही पण छान लागते. असं ओबडधोबड हे होतं, कुठलं जातं म्हणजे पाट्यावर ओबडधोबड केलं जातं. चला मला आता मिक्सरमध्ये काढते आहे. हे बघा मिक्सरमध्ये सुद्धा मी जरा जाडसरच बनवलेला आहे. चला ठेचा माझा रेडी झालेला आहे, तयार झाला आहे. या सगळेजण ठेचा खायला भाकरीसोबत ठेचा खूप छान लागतो. चला पण आज मी बनवलेत पोळ्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.